खरं तर तुमची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे, ग्रामीण मातीशी जोडलेली आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आज येत आहेत, मेहनत करतायत, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. तर आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या ह्या ज्या यशमुद्रा सत्रामध्ये अनेक विद्यार्थी आपली मुलाखत पाहत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? हां, नक्कीच. मला असं वाटतं की रूरल भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याने डायरेक्ट MPSC UPSCच्या या क्षेत्रामध्ये उडी मारणं म्हणजे एक रिस्क आहे. की असं आहे की तुम्ही पोहता येत नाही आणि डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारता. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी ज्यांचा सोशल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड तेवढं स्ट्रॉंग नसतं, कारण त्यांच्या आईवडिलांची स्वप्न असतात, त्यांची स्वप्न असतात की यांना काहीतरी बनाव. मग ते काय करतात की त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, कुठून तरी करतात, कसं बसं कंप्लीट करतात आणि डायरेक्ट उडी घेतात. प्रयत्न करतात, मेहनत करतात, मेहनतीच्या बाबतीत, टॅलेंटच्या बाबतीत ते कधीच कमी नसतात. पण या एक्झाम मध्ये जो सिलेक्शन रेट आहे तो खूप कमी आहे. कारण इतकी ग्रामीण भागातली विद्यार्थी गेली तर सगळ्यांचंच होईल असं नाही. आणि तुमचं एका मार्कानं गेलं किंवा एका रँकनं जरी गेलं तरी त्याचा काही उपयोग नाही नंतर. बरोबर आहे. म्हणजे उपयोग असा म्हणत नाही की मी ते लाईफमध्ये काही कामाला येणार नाही. नक्कीच त्याचे इनटँजिबल बेनिफिट्स असतात की ते आपल्याला दिसत नाहीत. पण जे आपल्याला अचीव्ह करायचं असतं की प्रॅक्टिकॅलिटीमध्ये त्याचा विचार केला तर त्याचा काहीच उपयोग नसतो. की तुम्हाला म्हणतील की बुवा इंटरव्ह्यू देऊन आला, 2 दिवस 4 दिवस तुमचं कौतुक होईल, पण नंतर लोक विसरून जातात आणि ठीक आहे ना मग असं काय झालं, शेवटी झाला का असं म्हणतात. कारण ती सोसायटी असं बोलतेच, कारण त्यांना सक्सेस दिसतं. कारण असं म्हणतात की फेल्युअर्स डोंट हॅव एनी फादर्स. बरोबर. की फेल्युअरला फादर नसतं पण सक्सेसला खूप सारे फादर येऊन बसतात. राईट. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मी जी चूक केली ती चूक नको करायला. की मी अशी चूक केली की मी जी स्किल होती माझी, की एक बेसिक स्किल आपण घेतलीच पाहिजे. आपल्याकडे प्लॅन बी असलाच पाहिजे. कारण आपल्या मागं कोण नाहीये, आपल्या घरदार आपल्यावर बसले. आपण फेल झालो याचा अर्थ आहे की त्यांना सुद्धा हार्डशिप होणार आहे, आपल्याला तर लाईफमध्ये होणार आहे. पण त्यासाठी आपण मिडल पाथ घेतला पाहिजे की आपलं जे ग्रॅज्युएशन आहे ते आपण चांगलं केलं पाहिजे. की 12वी झाली मी UPSC तयारी करतो असं न करता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथं सिलेक्शन रेट खूप कमी आहे. इट इज अ रिस्क, इट इज अ व्हेरी बिग रिस्क. आपल्या लाईफ सोबत आपण घेतोय. नक्कीच आपण अम्बिशियस असलं पाहिजे की आपण ड्रीम बिगच असले पाहिजेत आपले, की कलेक्टर व्हा, अधिकारी व्हा, बिझनेसमॅन व्हा, काही व्हा, मोठं बिग करा की लीडर होणे मी या कुठल्याही क्षेत्रामध्ये एक्सलन्स घेईल मी. पण एक्सलन्स घेण्याच्या पाथमध्ये कधी कधी आपल्याला फेल्युअर्स येतात. पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एक फॉलबॅक ऑप्शन असला पाहिजे की मी नाही झालो तर मी हे करीन, जेणेकरून माझ्या लाईफमध्ये मला काही अडचण येणार नाही, माझ्या फॅमिलीला काही अडचण येणार नाही. ॲटलिस्ट मी एक जी आता लाईफ जगत आहे त्यापेक्षा थोडीशी हायर लेवलची किंवा डिसेंट लाईफ मी जगल. आणि ते तेव्हाच होईल जेव्हा आपण एक स्किल अक्वायर करेल. आज भरपूर संधी आहेत की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये एक स्किल घेऊ शकतो. आणि हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे की टेक्नॉलॉजी शिकणं आज अवघड नाही. कुठली टेक्नॉलॉजी आपण शिकू शकतो, ती आपण आपल्या लाईफमध्ये यूज करू शकतो आणि आपल्या जी रोजीरोटी आहे ती आपण भागवू शकतो. एक रिस्पेक्टेबल समाजामध्ये आपलं स्थान बनवू शकते. की असं नाही की बाबा काहीच करत नाही, बेरोजगारच आहे, असं नाही. की आपल्याकडे जर स्किल असेल तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी अगोदर स्किल घेतली पाहिजे, जेणेकरून आपला उदरनिर्वाह आपण करू शकू, आपण स्वावलंबी बनू. आणि त्यानंतर आपण UPSCची रिस्क घेऊ, जेणेकरून आपल्याला ते इन्शुरन्स म्हणून काम करेल. ज्यावेळेस आपण फेल होऊ, जेव्हा आपल्यावर ते ट्रिगर आपला तो हिट झाला पाहिजे की ठीक आहे माझ्याकडे इन्शुरन्स आहे, की आपल्यावर ते मोठं संकट असं वाटलं नाही पाहिजे. त्यातून नैराश्य येणार नाही, माणसाला एनकरेजमेंट वाटेल. आणि त्या ज्ञानाचा आपण फेल जरी झालो, दुर्दैवानं कोण होऊ नये, पण कोण झालंच तर त्या ज्ञानाचा त्याला लाईफमध्ये उपयोग होईल. कारण तो एका पाथवर असेल, तो कुठे थांबणार नाही, त्याला असं वाटणार नाही की लाईफ माझी स्टॉप झाली. तर तेच मला वाटतं. मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये माझा मित्र झालं, फॅमिली झालं, यांनी मला कॉन्फिडन्स दिला की बाबा तू आहे हुशार आणि तू काही ना काही करून घेशील. नक्की मला माहित नव्हतं की मी काय करेन, खरंच मला माहित नव्हतं की मी काय करेन. हे नाही झालं तर मी विचार चालू होता की आता चला दुसरं काहीतरी जॉब वगैरे करावं. पण मला फॅमिलीनं आणि माझ्या निखिलनं मला सांगितलं होतं की तू काहीच नाही केला ना, मला वाटतं की तू छोटं मोठं तर करशील यार, तेवढं काय नाही आहे, तुला थोडी बुद्धी आहे तेवढी. तर मला असं वाटतं की तेच आहे की आपण एक स्किल घेतली पाहिजे जी की आपल्याला लाईफमध्ये सस्टेन करेल आणि नंतरच आपण याच्यामध्ये यायला पाहिजे. खरं तर मी अनेक कलेक्टर लोकांच्या इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत, बऱ्याच जणांच्या घेतलेल्या आहेत. अनेक अधिकारी म्हणजे जेवढेही मी इंटरव्ह्यू घेतले किंवा पाहिल्या ऐकल्या तर विद्यार्थ्यांना हवेत सोडतात आणि मग इतके विद्यार्थी इन्करेज होतात आणि सलग उडी मारतात.
मात्र तुम्ही हा जो मुद्दा सांगितला, माझ्या मते हा तुमच्या एकमेव इंटरव्ह्यू मध्ये आलेला आहे की तुम्ही आधी फ्युचर सिक्युरिटीसाठी काहीतरी करा आणि मगच उडी मारा. म्हणजे खरंच मला खूप अत्यंत आवडलेला आहे मुद्दा आणि नक्कीच विद्यार्थी सुद्धा हे पाहत असतील तर तेही लक्षात ठेवतील की आधी तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करा आणि मग तुम्ही उडी. बरोबर आहे. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की स्किल नसेल तर ते अपयशाचं सगळ्यात मोठं कारण तुमचं ठरू शकतं. आयुष्यात जर तुम्ही एक सातत्य ठेवलं, आयुष्याचे काही नियम लावून घेतले, स्वतःला शिस्त लावून घेतली आणि तुमचा फोकस जर तुमचा अगदी व्यवस्थित असेल, फोकस जर हलू दिला नाही तर तुम्हाला यश हमखास मिळणारच. हे आपण कृष्णा सर यांच्या इंटरव्ह्यू मधून ऐकलेलं आहे. या इंटरव्ह्यूचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. आणि जाता जाता मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगते की अपयश आलं नाही म्हणून आपण ग्रेट होत नाही, तर मला अपयश थांबवू शकलं नाही म्हणून मी ग्रेट होतो. पुन्हा एकदा आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या यशमुद्रा या सत्रामध्ये मनापासून खरं तर अभिनंदन तर आहेच, पण धन्यवाद की इतकी सुंदर इंटरव्ह्यू तुम्ही दिला आणि लाखो विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते.